नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रवा उत्तप्प्याची नाश्त्याची स्पेशल अशी ही रेसिपी बनवणार आहे आणि झटपट तयार होणारी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आपण बनवणार आहे। आपण घरगुती साहित्यामध्ये हिची रेसिपी आज बनवणार आहे। यासाठी एकदम झिरो साईजचा बारीक रवा जो आहे तो घेतलेला आहे आणि जाड जर रवा असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून यासाठी वापरू शकता। तुम्हाला जितके उत्तप्पे बनवायचे तितका रवा तुम्ही घ्यायचा आहे। यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। रवा जो आहे तो आपण असा पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे। पाणी टाकून भिजवणार आहे म्हणजे जेणेकरून तो जास्त फुलला जातो, म्हणून आपण तो अगोदर भिजवणार आहे आणि नंतर तो बनवणार आहे। यामध्ये 1 चमचाभर दही घातलेले आहे। आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे। 1 ते 2 चमचे मी दही यामध्ये वापरलेले आहे। तुम्हाला जर दही आवडत नसेल तर त्यामध्ये लिंबाचा वापर केला तरी चालेल, लिंबूचा रस। आता यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहे। आपल्याला हवा असेल तितक्या आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे। रवा भिजे इथपर्यंत पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। यासाठी आपल्याला 1 ग्लासभर पाणी, संपूर्ण ग्लासभर पाणी लागलेलं आहे आणि जर लागत असेल तर आपण आवश्यकतेनुसार नंतर सुद्धा पाणी यामध्ये वापरणार आहे। भिजण्यापुरतं पाणी टाकून आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहेत। तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे। त्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवणार आहे। ओलं खोबरे ते असं घेतलेलं आहे, बारीक कापून घेतलेलं आहे। आलं 1 इंच आलं टाकलेलं आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण टाकू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल। आणि 4 ते 5 हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तितक्या प्रमाणात तिखटाचा वापर तुम्ही करू शकता। आणि ही उत्तप्प्यासोबत खूप छान लागणारी चटणी आहे। आणि यामध्ये डाळ्या वापरलेल्या आपण 1 मोठा चमचा भरून डाळ्यांचा वापर केलेला आहे। आणि यानंतर यामध्ये दही घातलेले आहे, 1 चमचाभर दही घातलेले आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रसाचा वापर करू शकता। कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये वापरलेली आहे, धुवून आपण कोथिंबीरचा यामध्ये वापर करायचा आहे। ही जी चटणी तयार होते ही उत्तप्प्यासोबत किंवा इडली सोबत सुद्धा आपण ही बनवतो आणि ती खूपच छान लागते। त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की बनवा। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलंय। ही चटणी सुद्धा झटपट तयार होते। आता यानंतर आपण यामध्ये थोडंसं चवीनुसार साखर घातलेली आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि ही चटणी दळण्यासाठी पाण्याचा सुद्धा आपण वापर करणार आहे। आपल्याला जितकी चटणी पातळ हवी असेल तितक्या प्रमाणात पाणी टाकून ही दळून घेणार आहेत। अशी ही चटणी आपली तयार झाली आहे। बघू शकता तुम्ही, आपली ही खोबऱ्याची चटणी सुद्धा किती झटपट अशी तयार झाली आहे। आपण रोजच्या जेवणासाठी सुद्धा अशी चटणी तयार करू शकतो। खूप छान अशी ही चटणी आपली तयार झाली आहे। आणि ह्या चटणीसाठी आपण फोडणी तयार करणार आहे। फोडणीसाठी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि फोडणी सुद्धा खूप सिंपल आणि इझी तयार केलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी जी आहे ती अर्धा चमचा मोहरी घातली आहे। नंतर यामध्ये आपण जिरे अर्धा चमचा घातलेली आहे आणि कडकडीत अशी फोडणी आपण याला देणार आहेत। त्यानंतर यामध्ये कढीपत्ताचा वापर करणार आहे। आपण कढीपत्ता सुद्धा यामध्ये घालणार आहे आणि अशी ही झटपट अशी आपली फोडणी सुद्धा तयार झाली आहे। कढीपत्ता सुद्धा छान असा तडतडलेला आहे। अशा प्रकारे आपली फोडणी जी आहे ती चटणीवर आपण टाकून घेणार आहे आणि तयार सुद्धा झाली आहे। आता आपण ही चटणी साईडला ठेवून उत्तप्प्याची तयारी करणार आहे। आपला रवा आता भिजलेला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला रवा भिजून झाला आहे। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे ती घातलेली आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे
आणि खाण्याचा सोडा आपला घातलेला आहे, बेकिंग सोड्याचा वापर यामध्ये केलेला आहे. आपला उत्तप्पा जो आहे तो मऊसूत होण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे, केलेला आहे यामध्ये आपण वापर. आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आणि आता जसं पाणी हवं असेल त्या पद्धतीने पाणी टाकून मी हे मिक्स करून घेणार आहे. आपला रवा भिजल्यामुळे पाणी सर्व आटून गेलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जसं पाणी हवं असेल तितकं पाणी घालायचं आहे. या पिठामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे. यानंतर बारीक चिरलेल्या सर्व भाज्या ज्या तुम्हाला हव्या असतील तितक्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. मी एवढ्या भाज्यांचा वापर केलेला आहे, बारीक चिरून ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण तवा गरम करायला ठेवल्यानंतर तव्यावर तेल जे आहे ते स्प्रेड केले ब्रशच्या साहाय्याने. आणि आपण हे बॅटर जे आहे ते तव्यावर टाकून घेणार आहे. आणि हे जे बॅटर आहे हे थोडंसं जाडसरच, आपलं उत्तप्पा जो आहे तो जाडसरच असतो, म्हणून आपण असं थोडंसं टाकून असं चमच्याच्या साहाय्याने थोडंसं फिरवून घेणार आहेत. कारण उत्तप्पा जो आहे तो जाडसरच असतो, जास्त पातळसर नसतो. अशा प्रकारे सर्व बॅटर असं टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा, बारीक चिरलेला जो कांदा आहे तो असा टाकून घेतला आहे. तुम्हाला जर जास्त भाज्या हव्या असतील, आवडत असतील, तर त्यामध्ये अजून भाज्यांचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. यानंतर बारीक चिरलेल्या टॅमॅटोच्या फोडीसुद्धा मी अशा प्रकारे टाकून घेतले आहे. आता यानंतर आपण यामध्ये शिमला मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही यावर लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता, पण लहान मुलांना खाण्यासाठी वरनं लाल मिरची पावडर टाकले की त्याचा ठसका जातो, त्यामुळे नाही टाकली तरी चालेल. अशा प्रकारे आपण जे भाज्या टाकून घेतल्या आहेत त्या अशा चमच्याच्या साहाय्याने छान अशा प्रेस केलेल्या आहेत. आणि एका साईडने आपला उत्तप्पा खालच्या साईडने तयार झाला आहे. आणि ही साईडने आपण आता त्याला पलटी मारणार आहे. अशा प्रकारे आपण हा उत्तप्पा आज तयार केला आहे, बघू शकता. आता दुसऱ्या साईडने आपण त्या उत्तप्प्याला पलटी मारणार आहेत, म्हणजे त्या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील. थोडंसं तेल जे आहे ते थोडं स्प्रेड केलं आहे. असे 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला हा उत्तप्पा जो आहे आणि भाज्या ज्या आहेत त्या सर्व अशा शिजल्या जातात आणि छान असा तयार होतो. आणि छानसुद्धा जाळीसुद्धा पडलेली आहे आपल्या उत्तप्प्याला. आणि चवीलासुद्धा खूपच छान असा हा उत्तप्पा तयार झाला आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील अशा प्रकारे हा उत्तप्पा पण तयार केला आहे. आणि बघू शकता तुम्ही दोन्हीही साईडने किती छान असा उत्तप्पा आपला भाजला गेलेला आहे. अशी ही आज आपण ब्रेकफास्टची झटपट रेसिपी बनवलेली आहे. आणि असा हा उत्तप्पा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपण उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी त्यासोबत खाण्यासाठी तयार केली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असा हा उत्तप्पा आपला तयार झाला आहे. आणि हा असा चटणीसोबत खाण्यासाठी तयार केला आहे. आणि झटपट ही ब्रेकफास्टची रेसिपी आज तयार केली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी जी आहे ती कशी तयार झाली आहे. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.